नगर तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरगण येथील श्री ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे प्रमुख परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 8 मार्च 2024 ते 15 मार्च 2024 या कालावधीत श्री क्षेत्र डोंगरगण येथे अखंड हरिनाम सप्ताह व हबप जंगले महाराज शास्त्री यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाची माहिती संयोजक हबप संदीप महाराज गवांदे, राधा किसन भूतकर व पैलवान शिवाजीराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचा अमृत महोत्सव सोहळा सन 2024 8 मार्च 2024 ते 15 मार्च 2024 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। महाशिवरात्रीच्या महापर्वावरती या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। सकाळी काकडा भजन झाल्यानंतर 8 ते 9 या वेळेमध्ये पसायदानावरती चिंतन, सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये हरिकीर्तन आणि संध्याकाळी 6 ते 8 हरिकीर्तन अशी कार्यक्रमाची रचना असून अखंड अन्नदान, त्याचबरोबर रोजचे प्रत्येक दिवसाचे वक्ते हे वेगवेगळे आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी 8 मार्च या रोजी आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे। तसेच संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण भागवत महाराज जंगले शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे। तसेच दिनांक 9/3/2024 रोजी सकाळी हरिभक्तीपरायण गणेश महाराज पाटील मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे। संध्याकाळी 9 तारखेला संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण चिदंबरेश्वर महाराज साखरे श्री क्षेत्र आळंदी यांचं कीर्तन सेवा होणार आहे। 10/3/2024 रोजी सकाळी हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज घुगे श्री क्षेत्र आळंदी यांचं कीर्तन होणार आहे। संध्याकाळी 10/3/2024 संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष श्री तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू यांचं कीर्तन होणार आहे। तसेच 11/3/2024 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये रामकृष्ण महाराज लहवीतकर ज्यांच्या संप्रदायामध्ये खूप मोठं नाव आहे, त्यांनी तुकोबरायांच्या तत्त्वज्ञानावरती PhD केलेली आहे, प्रबंध लिहिलेला आहे आणि जे जगद्गुरू तुकाराम महाराज अध्यासन प्रमुख पुणे विद्यापीठ यामध्ये ते पीठाधीश होते, त्यांचंही कीर्तन या सोहळ्यामध्ये आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये गोसेवा गोभक्त म्हणून ज्यांचं मोठं नाव आहे, नोव्हे हजारो गोशाळेंना ज्यांनी जीवदान दिलं, म्हणजे सामाजिक उपक्रम ज्यांच्या जीवनामध्ये आहे, परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचे पहिल्या फळीमध्ये असणारे विद्यार्थी आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपोर श्री क्षेत्र गुप्तेश्वर संस्थान अकोला यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे। तसेच 12/3/2024 रोजी सकाळी हरिभक्तीपरायण कान्होबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबरायांचे वंशज यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे। तसेच मानकोजी महाराज बोधले यांची मोठी परंपरा असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंतजी महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन 12 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे। तसेच 13 तारखेला पैठण निवासी असणारे एकनाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे। आणि संध्याकाळी देगलूरकर घराण्याची मोठी परंपरा या वारकरी संप्रदायाला लाभली, त्यामध्ये असणारं एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व नव्हे सहज आपल्या ओघवतीने तत्वज्ञान समाजामध्ये देणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वरी ज्यांचं प्रभुत्व आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचंही श्री क्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे। तसेच 14/3/2024 रोजी हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बोधले वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठे सोहळे ज्यांनी आयोजित केले आत्तापर्यंत, त्यामध्ये परमपूज्य गुरुवर्य शास्त्रीजी महाराजांचं आवर्जून कीर्तन असायचं, असे प्रकाशजी महाराज बोधले डिक्सल संस्थान त्यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे। आणि संध्याकाळी विद्वत रत्न नवे वारकरी संप्रदायाला लाभलेलं एक आपण ज्याला एक व्यक्तिमत्व
चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचंही कीर्तन संपन्न होणार आहे आणि 15/3/2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचं काल्याचं कीर्तन पार पडणार आहे। याच कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मंडळी तर उपस्थित राहणारच आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये गायन क्षेत्रातील, वादन क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील जी मंडळी आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, गाथा मुखोद्गत केला, अशी सर्व संप्रदायाच्या पाईक तत्वाची वैचारिक पातळीवरती बैठक असणारी सर्व मंडळी मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। तसेच 11 तारखेला विशेष कार्यक्रम म्हणजे परमपूज्य गुरुवर्य महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळा सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। त्या सोहळ्याला आपल्या करवीर पीठाचे पीठाधीश श्रीमद आचार्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तसेच आपल्या जवळच असणारे आणि शांती ब्रह्म ज्यांना आपण म्हणतोय, नव्हे कोणत्याही कार्याचा जर वसा त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना रामभूमी अयोध्येचा असू दे, ते निमंत्रण असू दे, तिथपासून तर भास्करगिरीजी महाराज यांचाही या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे। तसेच बेटाचे उत्तराधिकारी गंगागिरी महाराज संस्थान गोदाधाम सरला बेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचीही उपस्थिती आहे। तसेच आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगड यांचीही उपस्थिती त्या कार्यक्रमाला आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असताना एका बाजूला जर धर्मसत्ता असेल तर दुसऱ्या बाजूला राजसत्ता असते आणि कोणतेही धर्मसत्तेचा कार्यक्रम मोठा करत असताना राजसत्तेचा आश्रय हा घ्यावाच लागतो आणि राजसत्तेचा आश्रय घेत असताना नव्हे संपूर्ण राजसत्तेने असं सांगितलं की आम्हाला या धर्मसत्तेमध्ये या ठिकाणी एकत्र यायचं आणि आपण दोघं एकत्र येऊन हा कार्यक्रम व्हायचा। तर परमपूज्य गुरुवर्य महाराजांचा अमृत महोत्सव करत असताना आपले तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री तसेच विद्यमान जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारलं आणि सर्वस्वी भार खांद्यावरती घेऊन कार्यक्रमाची या ठिकाणी दिशादर्शकता ते करत आहेत। त्याचबरोबर विद्यमान खासदार नगर दक्षिणचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हेही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे। ही सर्व मंडळी एकत्र आली आणि या सोहळ्याचं आयोजन नियोजन झालं। तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यामध्ये अमृत महोत्सव तर अनेक होतात। रोज आम्ही रस्त्याने बॅनर पाहतो, पाटी पाहतो, अनेक जणांचे अमृत महोत्सव होता, पण एक आगळा वेगळा अमृत महोत्सव हा आम्हाला नगरकरांना नव्हे, नगरवासियांना, संपूर्ण नगर जिल्ह्याला वेगळा अनुभवायला या ठिकाणी मिळणार आहे। रामकृष्ण हरी। हा सर्व महाराजांचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना काय कार्यक्रम आहेत, कोण येणार आहेत, काय होणार आहे, हे सगळं आता आमच्या महाराजांनी सांगितलेलंच आहे। पण महाराजांचा एक मानस होता की बाबा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, कृषी प्रदर्शन असेल, अनेक वेगवेगळे उपक्रम असतील, हे उपक्रम साजरे व्हावेत आणि साजरे होत असतानाच त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य आणि मोठ्यात मोठ्या संख्येने लघुरुद्र याग असेल, हे सर्व असे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होणाऱ्या लोकांसाठी आयोजित केलेले आहेत। हे कार्यक्रम आयोजित करीत असताना परिसरातील सर्व भाविक व नगर जिल्ह्यातील सर्व महाराजांचे शिष्यगण याच्यात या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि हा निश्चितच हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे मंडळाचे ट्रस्टी असतील, डोंगरगणचे ग्रामस्थ असतील, आजूबाजूचे सर्व महाराजांचे शिष्य असतील, हे चाकोरीने प्रयत्न करत आहेत आणि हे करत असतानाच त्या ठिकाणी मोठ्यात मोठं अन्नदान व्हावं। या अन्नदानासाठी एक सगळ्यांचा सहभाग व्हावा। असे भरपूर समाजामध्ये लोक आहेत अन्नदान करताना, का वैयक्तिक अन्नदान करणारे, पण महाराजांचा मानस होता काही साऱ्या समाजाचंही अन्नदान त्या ठिकाणी झालं पाहिजे, म्हणून एक 167 गावातून जे भाकरीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्यात मोठं त्या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान हे सर्व कार्यक्रम, कृषी प्रदर्शन, रक्तदान शिबिर हे सर्व पार पडतील आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलंही मोलाचं सहकार्य राहील, पत्रकार बंधूंचं सर्वांचं सहकार्य असेल।